नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चहाच्या टायमिंगला स्नॅक्ससाठी एक पदार्थ आहे तो बघूया. त्याचं नाव आहे मिक्स डाळींचे मेथी वडे. मिक्स डाळी आहेत ह्यात आणि मेथी पण आपण घातलेली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे सगळं. तर आपण आता बघूया त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं ते. इथे मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. चारही प्रकारच्या डाळीमध्ये 3 डाळी आहेत त्या मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत आणि एक डाळ आहे ती अर्ध्या प्रमाणात. तर आता मी हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ह्या तिन्ही डाळी एक एक वाटी घेतलेल्या आहेत आणि उडदाची डाळ जी आहे ती अर्धी वाटी घेतलेली आहे. कारण का काय होतं, उडदाच्या डाळीने कधी कधी वडे हे कडक होतात. आपल्याला कडक नको, आपल्याला खुसखुशीत पाहिजे म्हणून आपण अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली. तर परत एकदा प्रमाण सांगतो मी. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एक एक वाटी आणि उडदाची डाळ आहे ती अर्धी वाटी. तर आता आपण इथं मेथी घेतलेली. मेथी मी पूर्ण बारीक चिरून घेतलेली. आपण कोथिंबीर यूज करणार नाही आहे, मेथीच यूज करणार आहे. कांदा घेतलेले 3 मी बारीक चिरून, मीठ घेतलेले, जिरं, लसूण पाकळ्या 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच मोठा आल्याचा तुकडा, 6 ते 7 मिरच्या घेतल्यात हिरव्या. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या नको असेल तर तुम्ही लाल तिखट यूज केलं तरी चालेल. हिंग घेतलेले मी पाव चमचा आणि तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठानं आपला वडा जो आहे तो जरा खुसखुशीत होईल, कुरकुरीत होईल, म्हणून मी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे त्यात आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या डाळी मी भिजत ठेवल्या होत्या, एक 6-7 तास भिजत ठेवल्या होत्या. त्या भिजवून झाल्यानंतर मी त्या स्वच्छ धुवून घेतले आणि परत निथळून त्यातलं पाणी काढून घेतले. तर आपल्याला काय करायचं, ह्या डाळी, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं हे वाटून घ्यायचे. पण वाटताना आपल्याला काय करायचं आहे, त्यात कोणत्याही प्रकारचं पाणी घालायचं नाही आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. आपल्याला डाळी तशाच वाटून घ्यायच्या आहेत. अगदीच जर तुम्हाला वाटलं डाळी वाटल्या जात नाही तर तुम्ही थोडंसं पाणी त्यात ॲड करू शकता आणि मग तुम्ही त्या डाळी वाटून घ्यायच्या बारीक. तर आता मी ह्या सगळ्या डाळी पहिल्यांदा ना वाटून घेतो मिक्सरला. अगदी बारीक वाटून घ्यायच्या नाहीत, थोड्याशा अख्ख्या अख्ख्या राहिल्या तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण त्या वाटून घ्या पहिल्यांदा. आता आपण बघा सगळ्या डाळी मी मिक्सरला थोडं जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत, अगदी बारीक पण वाटलेली नाही आहे. हा का, त्यातच मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे ते घालून सगळं वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण त्यात काय करूया, हा कांदा जो आहे चिरलेला तो कांदा मी 3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. नंतर ही मेथीची पानं धुवून मी स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहेत, ती टाकून घ्यायची आपण. त्यानंतर आपण हे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. त्यानंतर 1 पाव चमचा हिंग घेतलेले तो टाकलेला आहे. आता मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे. जर तुम्हाला यात आणखीन तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तांबडं तिखट किंवा लाल तिखट टाकलं तरी चालणार आहे. आता मीठ आपण चवीनुसार घालून घ्यायचं आहे, जसं डाळींना सगळ्या लागल त्या पद्धतीनं आवश्यकतेनुसार मीठ. वाटलं तर कमी जास्त झालं तुम्ही टेस्ट बघून परत कमी जास्त मीठ घालू शकता, त्यात ॲड करू शकता. आता ह्या सगळ्या डाळी आहेत ना आपल्याला व्यवस्थित हाताने ना मिक्स करून घ्यायचं सगळं. बघा, अगदी पातळ पण नाही, अगदी घट्ट पण नाही, आपल्याला ते हातावर थापता येतील अशा पद्धतीने मी हे पीठ घेतलेले करून. आता आपलं तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे. आपले वड्यांचं पण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार करून घेतलेले. तुम्हाला जर ह्यात जर सैलसर वाटलं अजून, म्हणजे खूप पातळ वाटलं तुम्हाला जर मिश्रण, तर तुम्ही त्यात तांदळाचं पीठ ॲड करा. म्हणजे तुमचं ते जे मिश्रण आहे ते घट्ट होऊन येईल. पण शक्यतो एवढं असल्यानं ते थापता येतं हातावर व्यवस्थित. आता आपण तेल तापलेलं आहे, त्यात आपण वडे थापायला घेऊया. काय करायचं आहे, पहिल्यांदा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण घ्यायचं हातावर, त्याचा असा वडा थापून घ्यायचा. असे वडे सगळे थापून घेऊन एक एक असे तळायचे. आता मी एकच टाकलेलं तुम्हाला दाखवण्यासाठी, पण तुम्ही आणि लगेच हलवायचा नाही, तो पूर्ण त्यात कुक होऊन द्यायचा. जरासा तो गोल्डन ब्राऊन झाला की मग आपण तो हलवायचा तो वडा, नाही तर काय तो चिकटल आणि तुटायची शक्यता आहे. तेल आपलं व्यवस्थित तापलं हे बघा. आता मी एकदा पूर्ण वडा कुक होऊन दिला साईडनं, मग मी हलवला, अजिबात कुठेही तो तुटलेला नाही आहे. आता आपण असे सगळेच वडे व्यवस्थित मीडियम गॅसवरती गोल्डन ब्राऊन सगळे तळून घ्यायचे.
बघा, अशा पद्धतीने मी सगळे वडे पहिल्यांदा तळून घेतो कुरकुरीत आणि मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. तुम्ही ते कशाबरोबरही नारळाची चटणी, टोमॅटो केचप कशाबरोबर सर्व करू शकता खाण्यासाठी. तर आता मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व करणार आहे. तर आता पहिल्यांदा हे सगळे वडे मी व्यवस्थित तळून घेतो. आता आपले असे गरमागरम मिक्स डाळींचे मेथी वडे खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम तुम्ही ते चहाबरोबर खाण्यासाठी सर्व करू शकता. मी इथं टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेले खाण्यासाठी. तुम्ही मेयोनीज किंवा नारळाची किंवा खोबऱ्याची चटणी ह्याच्याबरोबर पण तुम्ही ती खाण्यासाठी सर्व करू शकता वडे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पौष्टिक आहेत आणि ह्यात तुम्ही कडधान्य ते बाकीचे पण आवडीनुसार जिन्नस ॲड करू शकता. तर माझे हे जर तुम्हाला मिक्स डाळींचे मेथीचे वडे जर आवडले असतील तर माझ्या रेसिपीवर लाईक करा. माझ्या चॅनलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्स आणि नातेवाईकांच्यामध्ये पाठवा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे आणि खाण्यासाठी खूप भारी लागते, टेस्टी लागते. सगळ्यांना आवडेल ही. फक्त तिखट तुम्ही जसं कमी जास्त पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. नक्कीच हे वडे चांगले होतील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.